नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही सेफ स्कोर असेल किंवा जो काही सध्या बघा ॲनालिसिस व्हिडिओ असेल, तर तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं म्हणजे जे काही स्कोर आहे, तर तो स्कोर म्हणजे जो मध्यम प्रकारचा स्कोर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, तो म्हणजे 100 ते 100 दरम्यान जे काही सध्या उमेदवार आहे, तर ते उमेदवार नेमके सध्या प्रत्येक प्रवर्गाचे ह्या ठिकाणी किती उमेदवार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये जे काही सध्या कॉम्पिटिटर आहे तर ते तुमच्या लक्षात येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही 120 प्लस उमेदवार जे होते म्हणजे 120 प्लस ते हायेस्ट असलेले जे काही उमेदवार आहेत ते देखील सध्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. तर आताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं जी काही रेंज आहे ती म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट होत्या की जे 100 ते 140 दरम्यान नेमके किती उमेदवार आहे कॉम्पिटिशनमध्ये, कारण हा जो काही गट आहे 100 ते 140 दरम्यान, तर ह्याच्यामध्ये जे सर्वसाधारण उमेदवार आहे, सर्वसाधारण ज्या वेकेन्सी आहे, तर त्याच्यामध्ये हे जे काही जे मार्क घेतलेले उमेदवार आहे, तर ते उमेदवार आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये कमी जास्त सध्या बघा पाहायला मिळतील. आणि एकंदरीत काही प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असेल, तर तो कट ऑफ ह्याच रेंजमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त आक्षेप जर असेल, तर तो म्हणजे समांतर आरक्षणातील जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवारांचं ह्याच्यापेक्षा देखील कमी जरी स्कोर असेल, तरी देखील त्यांची निवड ही शक्य असते. परंतु जे सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये जर निवड व्हायची असेल, तर तुम्हाला किमान 3 डिजिटमध्ये ह्या ठिकाणी हा जो काही 100 ते 140 दरम्यान जे उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना होप्स ठेवायला काही हरकत नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही 100 ते 140 दरम्यान मार्क घेणारे उमेदवार जे आहे, तर ते प्रत्येक प्रवर्गाचे नेमके किती आहे, ह्याच्यामध्ये ओपनपासून एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यू-एस, एन-टी-बी संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे, तर त्या प्रवर्गामध्ये नेमकी किती उमेदवार आहे, तर ते देखील आपण बघणार आहोत. तसेच ह्याच्यामध्ये कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त इथं बघा संधी मिळू शकते. तसेच जर तुम्हाला ह्यापैकी किंवा ह्या रेंजमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा कमी मार्क तुम्हाला जर असेल, तरी देखील बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचे कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या मार्कनुसार तुमच्या प्रवर्गामध्ये कॉम्पिटिशन नेमकी किती उमेदवारांचं असणार आहे, तर सविस्तर आपण ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही व्हिडिओ आहे, तर ते बघा अशा पद्धतीने ॲनालिसिस सध्या करण्यात आलेले आहे. तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघा या ठिकाणी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की टेट 3 परीक्षा जी काही दिलेली उमेदवार आहे, तर ते उमेदवार जवळपास या ठिकाणी 2,08,120 उमेदवार जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे काही 2,00,000 प्लस उमेदवार आहे, तर ह्या संपूर्ण उमेदवारांनी जे काही टेटचं रजिस्ट्रेशन असेल म्हणजे जे सेल्फ सर्टिफाय संदर्भात बघा करायला ज्या सूचना दिलेल्या होत्या सेल्फ सर्टिफाय, तर ते सेल्फ सर्टिफाय पूर्ण 2,00,000 उमेदवारांचं सध्या बघा त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. ह्याच्यामध्ये काहीच्या काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या, त्याच्यामध्ये जवळपास 2,00,000पेक्षा कमी उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय जे आहे, तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे 20 ते 30,000 जे काही उमेदवार आहेत, तर ते कॉम्पिटिशनमध्ये ह्या ठिकाणी तुमचे त्या ठिकाणी कटलेले असणार आहे. आता याच्यामध्ये आपण विचार केला तर संपूर्ण उमेदवारांमध्ये 2,00,000 उमेदवारांमध्ये सर्वात जास्त सर्वांना माहिती आहे की ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 66,482 एवढे जे उमेदवार आहेत, तर ते फक्त ओबीसी प्रवर्गाचे या ठिकाणी क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरे जे होते, तर ते ओपन संदर्भात म्हणजे ओपन जनरलमध्ये जवळपास 36,496 एवढे उमेदवार होते. तर हे जे काही आकडेवारी आहे, तर ही आकडेवारी 2022ची जी काही पदभरती झाली होती किंवा 2022ची टेट 2 परीक्षा झाली होती आणि आताची जी काही 2025ची टेट परीक्षेमध्ये याच्यामध्ये जो काही रेंज आहे, आकडे आहे, तर ते सध्या बघा वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये सर्वात कमी जर इथं आपण बघितले, तर सर्वात कमी जवळपास या ठिकाणी आपल्याला जो काही प्रवर्ग दिसतोय, तो म्हणजे इथे 3,000 जवळपास 85 एस-बी-सीचा जो काही या ठिकाणी प्रवर्ग आहे, तर ते उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. तर आपला महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे, तो म्हणजे 100 पासून तर 140 पर्यंत नेमके ह्या संपूर्ण प्रवर्गामध्ये किती उमेदवार आहे, ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर ते बघा, इथं तुम्हाला एक महत्त्वाचा जो काही चार्ट आहे, पाय चार्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100 ते 140 दरम्यान मार्क घेणारे कॅटेगरी वाईज सध्या जे उमेदवार आहेत, तर ते या ठिकाणी टक्केवारीमध्ये सध्या देण्यात आलेलं आहे. पुढे आपण जी काही संख्या आहे, आकडेवारी ती देखील सध्या बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन जनरल संदर्भात ह्या कलरमध्ये, SC ह्या कलरमध्ये, OBC ह्या कलरमध्ये, VJ ह्या कलरमध्ये अशा पद्धतीने हे 100% ह्या ठिकाणी जे काही विगतवारी आहे तर ते सध्या करण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण इथं सर्वात जास्त बघा ओबीसीचं जर इथं बघितलं आपण तर ह्या ठिकाणी जवळपास 35% 35.2% एवढी जी काही संख्या आहे तर ती संख्या 100 ते 140 मध्ये इथं आपल्याला ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वात जास्त पाहायला इथे मिळते आहे, बरोबर. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पुढे जे काही SC प्रवर्ग असेल, त्यानंतर VJ असेल, NTB असेल, NT ह्या ठिकाणी D असेल, C असेल, SBC असेल, त्यानंतर जे काही पुढील प्रवर्ग असेल ST असेल तर त्यांची इथं टक्केवारी तुम्हाला इथं दिसत आहे, बरोबर. तर ह्या पद्धतीने सर्वात जास्त ते सर्वात कमी पर्यंत इथं टक्केवारी सध्या बघा देण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो काही कॅन्डिडेट जे आहे 100 ते 140 दरम्यान कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रवर्गामध्ये सध्या बघा सर्वात जास्त उमेदवार पाहायला मिळत आहे त्याच्यानुसार इथं आपण रँकनुसार सध्या जी काही चार्ट आहे तर तो चार्ट सध्या इथं क्रिएट करण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या आपण इथं ओपन संदर्भात जर विचार केला, SC संदर्भात, ST संदर्भात, VJ संदर्भात, OBC संदर्भात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला चार्ट जो आहे तर तो चार्ट सध्या इथं दिसतोय, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आकडेवारी जर आपण इथे विचार केली तर आकडेवारी जर इथं बघा तुम्हाला जी काही 100 ते 140 बरोबर 100 ते 140 दरम्यान प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार आहे ते ह्या ठिकाणी लक्षात येणार. आता इथं आपण दोन प्रकारचे जे काही ॲनालिसिस आहे ते केलेले आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे 100 म्हणजे 101 ते 120 दरम्यान किती आहे आणि 121 ते 140 दरम्यान नेमकी किती उमेदवार आहे, बरोबर. आणि या ठिकाणी एकूण टोटल उमेदवार सध्या इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये ओपनचा जर इथं तुम्ही विचार केला जनरल ओपन त्याच्यामध्ये 100 ते 120 दरम्यान 8,455 आणि 121 ते 140 दरम्यान 3,058 असे एकूण टोटल किती आहे 11,513 एवढे ओपनचे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. SCचा जर विचार केला 100 ते 120 मध्ये 7,576 आणि 121 ते 140 मध्ये 2,243 म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल की तुम्ही नेमकं ह्या रेंजमध्ये आहेत किंवा ह्या रेंजमध्ये आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की जे काही 20 मार्काचा फरकमध्ये नेमके किती उमेदवार तुमच्या प्रवर्गामध्ये तुमच्या सोबत असणार आहे ते तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. म्हणून हे अशा पद्धतीने आपण 2 टप्प्यांमध्ये सध्या हे केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये SCचे किती आहे 9,819, STचे किती आहे ह्याच्यामध्ये 100 ते 120 मध्ये 2,820 आणि 121 ते 140 मध्ये 518 म्हणजे इथे जवळपास 3,338 उमेदवार जे आहे तर ते ST प्रवर्गाचे इथं पाहायला मिळतात. OBC प्रवर्गाचे किती आहे तर ह्या ठिकाणी 100 ते 120 मध्ये 17,741 बघा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर 121 ते 140 मध्ये 7,048 म्हणजे इथं टोटल किती बघितले तर 24,789 ह्या ठिकाणी OBC जे आहे तर ते एवढे उमेदवार सध्या आपल्याला 100 ते 140 मध्ये 24,789 उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन बघा OBC प्रवर्गाचं आपल्याला सर्वात जास्त इथं जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांमध्ये पाहायला इथं मिळत आहे. त्यानंतर विजय असेल, विजयचे किती 1793 बरोबर. त्यानंतर NTBचे 1,763, NTCचे 3,567, NTDचे 2,101, SBCचे 1155, EWSचे किती 2754 म्हणजे 2,754, SBCचे किती 7,885. तर अशी जी काही रेंज आहे तर ती रेंज सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त OBC प्रवर्ग जो आहे तर त्या OBC प्रवर्गाचे 24,789 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही सध्या रेंज झाली. ह्याच्यामध्ये तुमची जी काही रेंज आहे तुम्हाला जे काही मार्क मिळालेले असेल तर ते नेमके ह्या रेंजमध्ये मिळालेले की ह्या रेंजमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून तुमचा जो काही स्कोर आहे त्या स्कोरनुसार तुम्ही सेफ आहात किंवा नाही त्या संदर्भात आपण तुम्हाला पुढे रिप्लाय देखील करणार आहोत. तर ही एक महत्त्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी होती. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार करत असाल की आपल्या समोर हे जे काही आपल्या प्रवर्गामध्ये समजा इथं OBC प्रवर्ग जर तुम्ही घेतला आणि OBC प्रवर्गामध्ये तुमची रेंज ह्या ठिकाणी 120 पर्यंत म्हणजे 100 ते 120 मध्ये आहे तर त्याच्यामध्ये किती उमेदवार पाहायला मिळतात तर 17,400
41, बरोबर. आता तुमची जर ह्या रेंजमध्ये जर एखाद्या उमेदवाराचा जर सध्या बघा मार्क असेल, समजा त्याला आहे 119 मार्क, बरोबर. तर हा जो काही उमेदवार आहे 119 मार्कावाला, तर त्याच्या समोर किती आकडेवारी असणार आहे? 17,741, बरोबर. परंतु ही 17,741 ही जी आकडेवारी आहे, तर ही ऑल सध्या बघा जे काही पात्रताधारक उमेदवार आहे त्यांची असणार आहे. ह्याच्यामध्ये डी उमेदवार, बी उमेदवार, बरोबर. त्यानंतर जे काही 9 ते 10चे उमेदवार, 11 ते 12चे उमेदवार, त्यानंतर TET क्वालिफाय उमेदवार, CTET क्वालिफाय उमेदवार, त्याच्यामध्ये बिना TETचे उमेदवार असणार. ह्याच्यामध्ये परत जे काही माध्यमनुसार म्हणजे मराठी माध्यमचे उमेदवार असणार, हिंदी माध्यमचे, इंग्रजी माध्यमचे, असे ह्या ठिकाणी संपूर्ण मिक्स उमेदवार आहे. आता नेमकं मग तुमचं कॉम्पिटिशन नेमकं कोणासोबत असणार? तर तुमचं समजा ह्या ठिकाणी 1 ते 5ची पात्रता आहे, बरोबर. 1 ते 5ची फक्त पात्रता आहे, म्हणजे तुमची DED असेल. त्यानंतर पहिला पेपर जो काही TET CTETचा तुम्ही पात्र असाल, म्हणजे तुम्ही 1 ते 5साठी इथं पात्र असणार. तर ह्याच पात्रतेचा जो काही उमेदवार असेल, तर तो तुमच्या प्रवर्गामधील तोच तुमच्या इथं कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या बिंदूसोबत तो त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, बरोबर. आता इथं तुमच्या पुढे जरी 120 मार्कवाला या ठिकाणी DEDवाला किंवा BEDवाला उमेदवार असेल, बरोबर. आता समजा BEDवाला उमेदवार असेल आणि तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहे, परंतु ह्याची पात्रता वेगळी असल्यामुळे हा जो असेल तर हा ह्याच्या विषयानुसार कुठेतरी BEDचा सिलेक्शन तिथं होणार आहे. म्हणजे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये जरी हा 120 मार्कवाला असेल, जास्त मार्कवाला, तरी देखील तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या तो नसणार आहे. म्हणजे तुम्हाला कमी मार्क जरी असेल तरी देखील तुम्हाला इथं संधी जी असेल तर ती इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये खास करून महिला जे काही उमेदवार आहे तर त्यांना सगळ्यात जास्त बघा संधी इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण टोटल जे काही उमेदवार आहे, आता ह्याच्यामध्ये हे जी काही आकडेवारी आहे 101 ते 120 आणि 121 ते 140, तर ह्याच्यामध्ये नेमकी हे टोटल उमेदवार नेमके किती आहे तर त्याची इथं आकडेवारी आपण पुढे दिली आहे. त्याच्यामध्ये 101 ते 120 दरम्यान किती? 51,450, म्हणजे हे ऑल कॅटेगरीचे उमेदवार सध्या आहे. त्यानंतर 121 ते 140 मध्ये 19,027 एवढे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे टोटल जर आपण केलं 100 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे, तर इथे बघा 51,450 प्लस 19,027, म्हणजे टोटल किती झाले? 70,477 एवढ्या उमेदवारांची आकडेवारी आपल्याला 140 ते, म्हणजे या ठिकाणी 140 हे लास्ट आलं, 100 ते 140 दरम्यान एवढ्या उमेदवारांची जी काही आकडेवारी आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण. तर किती आहे? 70,477 एवढ्या उमेदवारांचं इथं सध्या बघा आकडेवारी सध्या देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची जी काही पात्रता आहे तर ती वेगवेगळी असणार आहे. ह्याच्यामध्ये ज्याची पात्रता सध्या बघा या ठिकाणी जे काही सध्या TET किंवा टेट परीक्षेसंदर्भात जे पात्रताधारक आहे तर त्यांना बघा त्यांचा स्कोर देखील या ठिकाणी जर हायेस्ट असेल तर त्यांना सर्वात जास्त इथं संधी जी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर तुमचं फक्त DED असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं जर DED असेल तर DEDमध्ये तर एवढे उमेदवार सध्या आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण OBC प्रवर्गाचा विचार केला 24,789, म्हणजे इथं सर्वाधिक स्पर्धा जी आहे तर ती 35% जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. सर्वाधिक स्पर्धा इथं राहू शकते. त्यानंतर जनरलचा जर विचार केला, जनरल प्लस SCचा, तर हा एक मोठा गट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जनरलचे 11,000 आणि इकडे 9,000. त्यानंतर SBCचे जवळपास 7,885, इथं देखील कॉम्पिटिशन स्ट्रॉंग असू शकतं. त्यानंतर मध्यम प्रकारचं कॉम्पिटिशन ST प्रवर्गाचं इथं असू शकतं, कारण 3,338 जे काय आहे तर ते उमेदवार या ठिकाणी जे काही 100 ते 140 दरम्यान ह्या रेंजमध्ये सध्या पाहायला मिळतात. कारण ह्याच्यामध्ये बराचसा जो काही कट ऑफ असेल तर तो इथं मे बी आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि सर्वात कमी जे असेल तर ते बघा VJ असेल, NTB असेल, SBC असेल आणि इतर उर्वरित जे काही प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये कमी उमेदवार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते बघा इथं कमी होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्या काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेकेन्सी. प्रत्येक प्रवर्गाच्या वेकेन्सी जास्त यायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक जे काही स्कोर घेतलेले उमेदवार आहेत तर त्यांना इथं संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये 100 ते 140च्या रेंजमध्ये सर्वाधिक उमेदवार जे आहे OBC प्रवर्गामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये ओपनचे, SCचे, SBCचा जर गट जर केला आपण तर हा एक मोठा गट तयार होतो. त्याच्यामध्ये पुन्हा जर समजा आपण कमी जर असेल तर SBC, VJ, NTB ह्याच्यामध्ये सध्या जे काही कमी सध्या बघा उमेदवार असल्यामुळे ह्यांना जर वेकेन्सी जास्त आली तर इथं संधी इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं
कमी मार्क जरी तुम्हाला या ठिकाणी असेल तरी देखील तुम्हाला संधी या ठिकाणी मिळू शकते का? तर या ठिकाणी तुम्हाला संधी जी आहे तर ती तुम्हाला मिळू शकते. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क जरी असेल परंतु तुमच्या जे काही कॉम्पिटिशन आपण मागे सांगितल्याप्रमाणे तुमच्या पात्रतेप्रमाणे जर तुमच्या बरोबर तुमच्या प्रवर्गामध्ये उमेदवार असेल तर तोच तुमचा कॉम्पिटिशन तुमच्या वेकेन्सीमध्ये सध्या असणार आहे, बरोबर. त्यानंतर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये जो काही पात्रताधारक म्हणजे महिला उमेदवार असेल ती देखील तुमची कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. मात्र इतर जे काही उमेदवार आहे त्या उमेदवारांचं कॉम्पिटिशन सध्या त्यांच्या पात्रता जर वेगळी असेल आणि त्यांचे मार्क तुमच्यापेक्षा जास्त असेल तर ते तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे तुम्हाला कमी मार्क जरी असेल तरी देखील सध्या बघा तुम्हाला संधी जी असेल तर ती संधी इथं अवेलेबल सध्या होणार आहे. तर नेमके तुमचे मार्क किती आहे ते मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर सध्या महत्त्वाचा या ठिकाणी जो काही व्हिडिओ होता तर व्हिडिओ हा ॲनालिसिस व्हिडिओ होता. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली तर लाईक करा. तुमचे जे काही मार्क असेल तर ते मार्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, जेणेकरून इतर उमेदवारांना देखील सध्या त्या संदर्भात माहिती होईल आणि जे काही कमेंटच्या रिप्लाय असेल ते तुम्हाला तिथं मिळू शकतात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. काही या संदर्भात कमेंट असेल तर नक्की कमेंट करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून महत्त्वाच्या माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.